लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। झरी जामणी तालुक्यातील आदिवासी विकास परिषद झरी यांच्या वतीने आज 30 जुलै रोजी तहसीलदार यांना एक ठराविक निवेदन सादर करून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या अपमानजनक वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला। या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमदार शरद सोनवणे यांनी सार्वजनिक मंचावर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्याविषयी अत्यंत खालच्या स्तराची अवमानकारक भाषा वापरली। यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाची अस्मिता व स्वाभिमान दुखावला गेला असून समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे। आदिवासी समाजाच्या वतीने खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। आमदार शरद सोनवणे यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ जाहीर माफी मागावी। विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। कोणत्याही समाजात जात किंवा धर्माच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य टाळण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत। या निवेदनप्रसंगी उपसरपंच गोपाल मडावी, पांडुरंग पोयाम, विठ्ठल उईके, महादेव कोहचाडे, दत्ता परसाखे, मनोहर कुंबरे, नागेश सोयाम, देवांत सुरपाम, मदन गेडाम, बापूराव आत्राम, अरुण येडमे, गोपाल चांदेकर, नाना कोडापे, लक्ष्मण कुंबरे, रुपेश आत्राम, जगदीश तुमराम यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते। सर्व उपस्थितांनी आमदार सोनवणे यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। नमस्कार भाऊ, आपलं नाव काय? गोपाल नामदेव मडावी, कारेगाव, तालुका झरी जामणी, जिल्हा यवतमाळ। साहेबांनी निवेदन दिलं कशामुळे दिले? माननीय प्राध्यापक अशोकजी उईके साहेब, आदिवासी विकास मंत्री यांच्यावर जे अपमानकारक जे भाष्य केलेले आहे त्या उद्देशानं तमाम आदिवासी समाजातून झरी जामणीमधून आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत की जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शरदजी सोनवणे यांनी सार्वजनिक मंचावर येऊन माननीय आमदार अशोकजी उईके साहेब यांच्याबद्दल एकदम खालच्या स्तराची शिवीगाळ केली त्यांनी। त्या उद्देशानं आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत। येण्याचं कारण एवढंच की जे एखादी मंत्र्याचा केवळ मंत्र्याचा अपमान नसून तो तमाम आमच्या आदिवासी समाजाचा अपमान आहे व तसेच अस्मितेचा व स्वाभिमानाचा घोर अपमान आहे। त्या उद्देशानं माननीय शरद सोनवणे यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल व्हावा व त्यांनी सार्वजनिक मंचावर येऊन तमाम आदिवासी समाजाची माफी मागावी, याकरता आम्ही इथे निवेदन दिलेलं आहोत। आदिवासी समाज हा शांतप्रिय आहेच आणि पुढे देखील असणार, परंतु आम्ही अपमानजनक असे भाष्य आम्ही कदापि सहन केलं जाणार नाही। त्या दृष्टीने आज रोजी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहोत आणि जेव्हाही न्याय मिळवण्यासाठी लढण्याची वेळ येईल त्यावेळेस आम्ही सतत लढा देण्यासाठी तयार राहू। शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। हनुमान लसंते, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.